नाशिकचा प्रवास संपवून शेवटी सगळे त्या नवीन घराजवळ पोहोचले. त्यांना तिथे पोहोचेपर्यंत संध्याकाळचे 5 वाजले होते. घर आणि आजूबाजूचा एरिया बघून प्रिया आणि अनन्या खुश झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून रुद्रही खुश झाला. दीदी, आवडलं का घर? त्यावर अनन्या म्हणाली, खूप छान आहे. माझा भाऊ छान आहे तर त्याची आवडही तशीच असणार. ती प्रियाकडे बघून म्हणाली. त्यावर प्रियाने भुवया उंचावून त्याच्याकडे पाहिलं. तसं त्यांनी नसलेला कॉलर टाईट केला तसे सगळे हसायला लागले. प्रवासामुळे सगळे थकले होते, पण नवीन जागा पाहायची उत्सुकताही होती. रुद्रने आधीच घराची व्यवस्था करून ठेवली होती. ते घर त्याच्या एका मित्राचं होतं, पण हे त्याने अजून कुणालाच सांगितलं नव्हतं. थोड्याच वेळात एक उंच हसतमुख मुलगा हातात चावी घेऊन तिथे आला. रुद्रला पाहताच तो थेट त्याच्याकडे गेला आणि त्याला मिठी मारली. हे पाहून अनन्या, प्रिया आणि काकू थोड्या चकित झाल्या. रुद्र हसला, म्हणाला, दीदी, हा माझा क्लासमेट आहे. आम्ही दोघं कॅनडामध्ये एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. त्याने सगळ्यांची ओळख करून द्यायला सुरुवात केली. ही अनन्या दीदी, ही प्रिया आणि ही माझी आई. सगळ्यांनी एकमेकांना हसून नमस्कार केला, पण रुद्रने एका छोट्या व्यक्तीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. अजिंक्य रुद्रकडे गाल फुगवून बघत उभा होता. रुद्रच्या मित्राच्या ते लगेच लक्षात आलं. तो हसत म्हणाला, अरे, तू सगळ्यांची ओळख करून दिलीस, पण या छोट्या पाहुण्याची ओळख करून दिलीच नाहीस. त्यावर अजिंक्य लगेच पुढे आला. छाती ताठ करून म्हणाला, हॅलो अंकल, माय नेम इज अजिंक्य. त्याचा तो आत्मविश्वास पाहून सगळेच हसू लागले. रुद्रच्या मित्राने लगेच त्याला उचलून घेतले. वा, भारी नाव आहे, तो प्रेमाने म्हणाला. बरं, तुला खायला काय आवडतं ते जरा सांग. अजिंक्यने लगेच उत्तर दिलं नाही. त्याने आधी एकदा अनन्याकडे आणि मग रुद्रकडं पाहिलं, जणू परवानगी घेत होता. ते पाहून रुद्र हसला. अरे सांग ना, तो पण तुझा मामाच आहे. तुला जे हवं ते माग. अजिंक्य मोठ्या डोळ्यांनी त्या मुलाकडे पाहिलं. रुद्र त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाला, अंकल नाही रे, हा वेद आहे. त्यावर वेद लगेच नाटक करत म्हणाला, अरे नाही, मला पण मामा म्हण. मी तुझ्या मामाचा फ्रेंड आहे ना. क्षणभर अजिंक्य विचारात पडला आणि मग गोडपणे म्हणाला, ओके, मी तुम्हाला मामाच म्हणेल. हे ऐकताच सगळे पुन्हा हसू लागले. वेदने अजिंक्यला खाली उतरवलं, पण अजिंक्य अजूनही त्याच्याकडे कुतूहलाने पाहत होता. कारण वेदचा स्वभाव अगदी पहिल्या भेटीत आपलासा वाटत होता. रूममध्ये सामान ठेवताना अनन्या शांतपणे सगळं पाहत होती. तिला एक गोष्ट जाणवत होती. या नव्या शहरात, नव्या संघर्षात देव पुन्हा तिच्यासाठी काही चांगली माणसे पाठवत होता. आणि दुसरीकडे वेदच्या नजरेतही अनन्याबद्दल एक आदर निर्माण झाला होता. एका स्त्रीने एवढा संघर्ष करून इथपर्यंत पोहोचणं हे त्याला खूप मोठं वाटत होतं. पण अजून कुणालाच माहीत नव्हतं. आदित्य काम तर करत होता, पण त्याचं लक्ष कामात लागत नव्हतं. काहीतरी त्याच्यापासून खूप दूर गेलं असं त्याला वाटत होतं, पण काय, हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. त्याला राहून राहून अजिंक्यचा चेहरा आठवत होता. आज त्याला अजिंक्यची जास्तच आठवण येत होती, पण का, हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. अनन्या ट्रेनिंगसाठी गेली या गोष्टीपासून तो पूर्णपणे अनभिज्ञ होता. त्याने घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 6 वाजले होते. तो उठला, आपल्या गाडीची चावी घेतली आणि त्या गार्डनकडे निघाला. का माहीत नाही, पण आज त्याला जरा जास्तच अजिंक्यची आठवण येत होती. तो गार्डनमधून गाडी पार्क करून आतमध्ये गेला. बराच वेळ तेथील बाकडावर बसला होता, पण आज अजिंक्य आला ना रुद्र, त्याला काहीतरी वेगळं वाटत होतं. विचार करत होता, त्याने जाताना मुद्दाम रुद्रच्या घरापासून गाडी नेली, पण आज रुद्रचं घर बंद होतं. काय कारण असेल आज अजिंक्य गार्डनमध्ये आला नाही? संध्याकाळचं काळोखं हळूहळू शहरावर पसरत होतं. आकाशात सूर्याची शेवटची केशरी छटा उरली होती, पण त्याच्या मनात मात्र पूर्ण अंधार दाटून आला होता. तो घरी आला खरा, पण आज त्याचं मन काही केल्या शांत होत नव्हतं. छातीत एक अनामिक बेचैनी उसळत होती. जणू काहीतरी त्याच्यापासून कायमचं दूर जात होतं, पण काय,
हे त्यालाच कळत नव्हतं. घरात नेहमीप्रमाणे शांतता होती. भिंतीवरच्या घड्याळाची टिकटिक आवाज अधिकच मोठा वाटत होता. तो सोफ्यावर बसला होता, पण मन स्थिर बसत नव्हतं. डोळे मिटले तरी विचारांचा गोंधळ थांबत नव्हता. तेवढ्यात रामूकाका हळूच त्याच्या खोलीजवळ आले. "साहेब, जेवण तयार आहे, वाढू का?" त्यांनी प्रेमाने विचारलं. त्याने क्षणभर काकाकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती, पण आज त्याला काहीच बोलावंसं वाटत नव्हतं. "काका, आज अजिबात जेवायची इच्छा नाही. तुम्ही जेवून घ्या. मला भूक लागली तर मी नंतर घेईन," तो शांतपणे पण थकलेल्या आवाजात म्हणाला. रामूकाकांनी फक्त होकारार्थी मान हलवली. ते काही बोलले नाहीत. वर्षानुवर्ष त्याच्यासोबत राहून त्यांनी त्याच्या मनातलं न बोलताही ओळखायला शिकलं होतं. ते शांतपणे निघून गेले. तो उठला आणि स्वतःला कामात गुंतवण्याचा प्रयत्न करू लागला. टेबलावरच्या फाईल्स उघडल्या, लॅपटॉप सुरू केला. काही कागद चालले, पण लक्ष काही लागत नव्हतं. प्रत्येक 2 मिनिटांनी त्याचं मन कुठेतरी भरकटत होतं. अक्षर धूसर दिसत होती. विचार मात्र सतत कोणाकडे तरी धावत होते. आज मन इतकं अस्वस्थ का होतं? का कोण जाणे, पण त्याला सतत असं वाटत होतं की त्याचं काहीतरी खूप जवळचं त्याच्यापासून दूर जात आहे. एक विचित्र रिकामापणा त्याच्या भोवती पसरला होता. शेवटी त्याने त्रासून फाईल बंद केली. तो पटकन उठला, टेबलावर ठेवलेली गाडीची चावी हातात घेतली आणि घराबाहेर पडला. रस्त्यावर थंड वारा वाहत होता. शहरात दिवे लागले होते. गाडी सरळ त्या नेहमीच्या बागेकडे वळवली. तिथे गेल्यावर त्याच्या मनात थोडासा तरी आधार मिळायचा. संध्याकाळचे जवळजवळ 7 वाजले होते. बागेतील लहान मुलं खेळून आता घरी परतत होती. कुणी सायकल चालवत होतं, कुणी आईचा हात धरून चालत होतं. त्या सगळ्या गोंधळात त्याची नजर मात्र फक्त एका व्यक्तीला शोधत होता, अजिंक्य. तो प्रत्येक चेहऱ्याकडे आशेने पाहत होता. कदाचित आज तो भेटेल, कदाचित आज शेवटचं बोलणं होईल. पण वेळ पुढे सरकत गेला, बाग रिकामी होत गेली आणि त्याची वाट पाहणारी नजर हळूहळू निराश होत गेली. बराच वेळ तसाच एका बाकावर बसून राहिल्यानंतर त्याने एक खोल श्वास घेतला आणि घराकडे निघाला. पण जाता जाता अचानक त्याची गाडी रुद्रच्या घराजवळ थांबली. त्याने गेटकडे पाहिलं आणि क्षणभर तो स्तब्ध झाला. गेटला मोठं लॉक लावलेलं होतं. सगळे गेले कुठं? त्याच्या ओठातून नकळत शब्द बाहेर पडले. मनात अचानक असंख्य प्रश्न उभे राहिले. उद्यापासून त्याला ट्रेनिंगसाठी नाशिकला जायचं होतं. जाण्यापूर्वी अजिंक्यला एकदा भेटावं, त्याच्याशी बोलावं एवढीच इच्छा होती. पण बहुतेक नशिबाला ते मान्य नव्हतं. त्याने पुन्हा एकदा त्या बंद गेटकडं पाहिलं. मनात एक वेदनादायक शांतता दाटून आली. जणू काही खूप महत्त्वाचं त्याच्या हातातून निसटून गेलं होतं. शेवटी तो जड अंतकरणाने तिथून निघाला. रस्ता तोच होता, शहर तेच होतं, पण आज सगळंच परकं वाटत होतं. नाशिकला पोहोचल्यापासून अजिंक्यची नुसती मस्ती सुरू होती. सगळेच प्रवासाने खूप थकले होते, पण साहेबांनी गाडीत झोप काढली असल्यामुळे आता त्यांना झोपायचं नावच नव्हतं. घरात आल्यापासून तो कधी रुद्रला चिडवत होता, तर कधी अनन्याभोवती फिरत होता. तिची चेष्टा करत होता. उद्यापासून अनन्याचे ट्रेनिंग सुरू होणार होते, त्यामुळे तिच्या मनात थोडी धाकधूक होती. नवीन जागा, नवीन लोक आणि नवीन जबाबदारी, पण ती बाहेरून मात्र शांत दिसत होती. त्यात रात्रीच्या जेवणासाठी रुद्रच्या मित्राने सगळ्यांना त्याच्या घरी बोलावलं होतं. त्यामुळे सगळे तयार होऊन त्यांच्या घरी गेले. दारातच त्याच्या वडिलांनी सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत केलं. "या या, अगदी घरच्यांसारखं राहा." काकूनी हसत म्हटलं. घरात खूप छान आणि उबदार वातावरण होतं. काही वेळात सगळेच त्यांच्यात मिसळून गेले. गप्पा, हास्य आणि स्वयंपाकाचा सुगंध यामुळे घर अगदी जिवंत वाटत होतं. रुद्रची आई हसत म्हणाली, "अहो, एवढा त्रास करून घेतलात." त्यावर त्या लगेच म्हणाल्या, "आपल्या माणसांचा कसला त्रास, उलट घर भरलेलं छान वाटतं." तेवढ्यात त्यांची नजर अजिंक्यकडे गेली.
तो कधी अनन्याचा दुपट्टा ओढत होता तर कधी तिच्या मोबाईलवर हात मारत होता. काकू हसत म्हणाल्या, "अहो, आमच्या मुलीची काळजी घ्या आणि या छोट्या बाळाकडेही लक्ष ठेवा. याला रुद्र आणि माझी खूप सवय झालेली आहे. दिवसातून एकदा तरी रुद्र नाही दिसला तर पूर्ण घर डोक्यावर घेतो." त्यावर सगळेच हसू लागले. अनन्या अजिंक्यला जवळ घेत म्हणाली, "हा ना, पूर्ण दिवस रुद्रला 1 मिनिटही शांत बसू देत नाही." अजिंक्य लगेच तिच्या गळ्यात हात टाकत म्हणाला, "कारण तो माझा मामा आहे ना." क्षणभर सगळे त्याच्याकडे पाहत राहिले. त्या छोट्या बाळाच्या निरागस बोलण्यात इतका जीव होता की सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपोआप हसू आलं. रुद्र मिश्किलपणे म्हणाला, "पण आता मामा भूर जाणार आहे." त्यावर अजिंक्य लगेच रागात म्हणाला, "नाही, माझा मामा कुठेही जाणार नाही." अनन्या त्याच्या केसावरून हात फिरवत हसली. तिच्या चेहऱ्यावरचा ताण त्या क्षणी पूर्णपणे नाहीसा झाला होता. उद्याच्या ट्रेनिंगची भीती, नवीन जागेचं दडपण, हे सगळं काही काळासाठी तरी ती विसरली होती. कारण तिच्या कुशीत बसलेलं ते छोटंसं बाळ तिच्या प्रत्येक दुःखावरील औषध होतं. यापुढे सगळे व्हिडिओ कंटिन्यू येतील. जर व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.